नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि तुम्ही जे मेसेज करून दमवलेला आहे की सर समाज कल्याणचे पेपर लय अवघड होते, आल्या घ्या लगेच, तर घेतो आता आपण। आणि काही अवघड नव्हते बाळांनो, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर कुठलाही प्रश्न अवघड नव्हता। मान्य आधीपेक्षा कंपॅरेटिव्हली इतर परीक्षांपेक्षा अवघड होता, पण तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल ना, कन्सेप्च्युअली क्लिअर असाल, तुम्ही जर फॉर्म्युल्यांवर अवलंबून नसाल, एक्स वाय वर अवलंबून नसाल, तर हे पेपर सुद्धा सोपेच होते। आजच्या पेपरवरून तुम्हाला कळेल। एक दोन तीन गोष्टी सांगतो मी तुम्हाला आजच्या पेपरवरून। आता हे आजचं लेक्चर रेकॉर्डेड करतोय, तुम्हाला ही समाज कल्याणची सिरीज रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पाहिजे अशी की मी आधी रेकॉर्ड करून YouTube वर अपलोड करावं की तुम्हाला लाईव्ह मध्ये पाहिजे, ते तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा। आणि जर हे लेक्चर वगैरे आवडलं असेल तर जे TCS ची परीक्षा देत आहेत किंवा इतर सरसेवा परीक्षा देत आहेत तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा। आणि एक डिस्क्लेमर देतो, MPSC पेक्षा अवघडच आहेत प्रश्न आहे, ठीक आहे। त्यामुळे ह्याचा सराव केला तर ते तुम्हाला MPSC कंबाईनला फायद्याचंच ठरणार आहे, ठीक आहे। चला आजचा पहिला पेपर बघतो आपण सिरीजचा। तर 19 मार्च 2025 मधला 1 ते 3 मध्ये जो पेपर झालेला, तर त्याचा हा पेपर आहे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर। तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू। पॅटर्न थोडासा चेंज केलाय, तुमच्या सगळ्यांना माहित असेल। आधी सलग 20-20, 25-25, 15-15 जे काय असेल सेक्शन वाईज प्रश्न यायचे, आता प्रत्येक सेक्शन मध्ये 5-6 असे प्रश्न येत आहेत। तर आपण बघूया, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू। पहिलाच प्रश्न त्यांनी थोडासा एम्बिग्युअस विचारलाय, पण काय नाही, उत्तर निघतंय आपलं। अ नंबर व्हेन डिवाइडेड बाय अ डिव्हिजर लिव्हज अ रिमाइंडर ऑफ 54। आता जसे माझ्याकडे रिस्पॉन्स शीट आले त्यानुसार, कधी मराठी असेल कधी इंग्लिश असेल, ते मुलं जशी पाठवतात त्याच्यानुसार, ठीक आहे। अ नंबर व्हेन डिवाइडेड बाय डिव्हिजर लिव्हज रिमाइंडर 54। एखाद्या नंबरला जर आपण भाजकानं भागलं तर बाकी किती उरते? 54। व्हेन ट्वाइस द ओरिजिनल नंबर डिवाइडेड बाय द सेम डिव्हिजर द रिमाइंडर इज 23। विच अमंग द फॉलोइंग इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द डिव्हिजर। ठीक आहे, एवढा काही भारी प्रश्न नाहीये। जर तुमच्या बाकी 54 आणि 23 राहत असतील तर भाजक नेहमी त्या दोघांपेक्षा मोठा पाहिजे की नाही, पण आहे का मोठा? नाहीये, ठीक आहे। त्यामुळे हे जरा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रश्न आहे। कन्सेप्ट सांगतो आधी थोडीशी तुम्हाला। जर मी 10 ला 8 न भागलं, 10 ला जर मी 8 न भागलं तर बाकी किती उरते? 8 एके 8 आणि बाकी किती उरली रे? 2 बाकी उरली, बरोबर। मग आता मी 10 च्या ऐवजी 20 घेतलं, म्हणजे भाज्य माझा डबल केला आणि परत 8 नच भागलं। भाज्य माझा डबल केला आणि परत 8 नच भागलं, तर किती येते? 8 दुनी 16, बाकी किती उरते? 4। म्हणजे जर मी माझा भाज्य डबल केला असेल तर माझी बाकी पण काय होतीये? डबल होते। पटतंय सगळ्यांना? सेम तेच गणित आहे। आधी बाकी किती होती? 54, आता बाकी किती आहे? 23। मी एक एक ऑप्शन घेऊन बघितला। फॉर एक्झाम्पल 19 घेऊन बघितला। जर मी 54 ला 19 न भागलं तर किती उरतंय रे? 19 दुनी 38, 19 त्रिक 57, म्हणजे 16 उरतंय, ठीक आहे, 16। आणि 23 ला जर 19 न भागलं तर किती उरतंय? 19 एके 19, 4 उरतंय, ठीक आहे। त्यांनी काय सांगितलंय? जर डबल केलं, डबल, तर बाकी डबल व्हायला पाहिजे होती ना। 16 ची डबल काय 4 आहे का? नाही, त्यामुळं 19 काय उत्तर येणार नाही। 16 उत्तर घेतला। 16 जर ऑप्शन चेक केला तर काय येणार? 54 ला भागलं तर 16 त्रिक 48, उरलं किती? 6। आणि 16 एके 6, उरलं किती? 7। 6 च्या डबल 7 आहे का? नाही, त्यामुळे हे पण काय उत्तर येणार नाही। आता आपण 17 घेऊ। 17, 54 ला 17 न भागलं, 17 त्रिक 51, उरलं किती? 3। 23 ला भागलं, 17 एके 17, उरले किती? 6। 3 च्या दुप्पट 6 आहे का? आहे, म्हणून आन्सर काय आलं? 17। तर आज मी MPSC ला नंबर सिस्टीम हा टॉपिक घेतला होता, तर त्याच्यामध्येच ही कन्सेप्ट शिकवली आहे। भाज्य डबल केलं तर बाकी सुद्धा काय होते? डबल होते। तर त्याच पद्धतीचा हा प्रश्न होता। तर 17 हे काय आलं याचं आन्सर। पहिला प्रश्न डिफिकल्ट म्हणू शकता तुम्ही याला। नेक्स्ट, a batsman in his 11th innings makes a score of 85 and thereby increasing his average by 1। आपण एक्स वगैरे न घेता हे प्रश्न सोडवलेले आहेत। 11व्या इनिंग मध्ये त्याने स्कोर किती केला? 85, म्हणजे हे 85 तुमचं बॉक्स मधलं आन्सर असतंय। 10व्या इनिंगचा त्याचा ऍव्हरेज होता 1 आणि 11व्या इनिंगला त्याचा ऍव्हरेज 1 न वाढला असं त्यांनी सांगितलंय, तो A+1। ही आपली मेथड आहे, युट्यूब वर फ्री लेक्चर आहे ऍव्हरेजचं आपलं, कधी पण तुम्ही बघू शकता। तर बघा, मग 10चं काय झालं? 11 झालं, कितीने वाढलं? +1 ने। A चं काय झालं? A+1 झालं, कितीने वाढलं? +1 ने। मग नंतर काय करतो आपण? 1 गुणिले A+1 किती असतंय? A+1 आणि 10 गुणिले 1 किती असतंय? 10 एके 10,
जमलं. आणि त्याचं उत्तर त्या बॉक्सातल्या नवीन वाल्यासोबत असतंय. विचारलं काय, व्हॉट इज हिज ऍव्हरेज आफ्टर 11 इनिंग. 11 इनिंग नंतरचं ऍव्हरेज किती आहे, A+1. म्हणजे तुला A+1 चं उत्तर काढायचंय. तर A+1 इकडचा अधिक 10 तिकडे गेल्यावर वजा जाणार. 85 - 10 किती येते, 85 - 10 75. म्हणजे A+1 चं आन्सर काय आलं, 75. आणि तेच तुला पाहिजे होतं का, 11व्या इनिंग नंतरचा ऍव्हरेज काय तुझा, A+1. म्हणजे उत्तर काय आलं, 75. ऑप्शन नंबर 3. डन. पुढे हे सगळं घेतलेलं आहे आणि आता आपण शिकवत नाही, आता आपण एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. हे सगळ्या माझ्या मेथडने तुम्हाला मी सगळे सोडवून देतो. बघा आता परत, द सिंपल इंटरेस्ट ऑन अ प्रिन्सिपल अमाऊंट इज, SI दिलाय तुला 648 फॉर अ पिरियड ऑफ 5 years, 5 वर्षांसाठी. रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलाय 9%. तर प्रिन्सिपल अमाऊंट काढायचे, एक फॉर्म्युल्याने जावा, नाहीतर माझी मेथड तर वेगळी आहेच. I = PRT छेद 100. इंटरेस्ट किती दिलाय, 648. P तुला काढायचं आहे इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 9% आणि टाइम किती आहे, 5. बरोबर. मग P बरोबर काय येणार, 648 गुणिले 100 भागिले 9×5 किंवा 9 गुणिले 5 जशास तसं ठेवा. 5 × 5 20 × 5 100. ओके. नंतर 9 × 9 9 × 7 63. 1 उरला, 9 दुनी 18. 72 गुणिले 20 किती येणार रे, 2 दुनी 4 2 7 14 1440. ऑप्शन नंबर 3. आणि डायरेक्ट कसं करतो मी माझ्या मेथडने, जर रेट ऑफ इंटरेस्ट 9% आणि टाइम पिरियड 5 आहे, तर सिंपल इंटरेस्ट मध्ये 9×5 45% व्याज असते. पण ह्या 45%लाच त्यांनी किती म्हटलंय, 45%लाच ते 648 म्हणतायत. तर 100ला किती, याचं पण उत्तर काय येणार आहे, 1440. फक्त हे एका लाईनीत सुटतंय, इथं तुम्हाला स्टेप लिहायला लागतात. ओके. चलो पुढचा प्रश्न बघा. भागाकारांच्या बेरजेमध्ये भागाकार हा भागाच्या 7 पट आहे. भागाच्या म्हणजे भाजकाच्या काय आहे, 7 पट आहे भागाकार. आणि बाकीच्या किती आहे, 5 पट आहे. कोण, भागाकार. मग बाकी किती आहे, 21. मला सांगा, इथं भागाकार असतो, इथं भाजक असतो, इथं भाज्य असतं. बाकी जर 21 असेल तुमची, तर भागाकार हा बाकीच्या 5 पट म्हणलाय, म्हणजे 21च्या 5 पट. 21 × 5 = 5. परत भागाकार हा भागाच्या म्हणजे भाजकाच्या किती आहे, 7 पट. म्हणजे इथं काय येणार, ह्याच्या 7 पट म्हणजे 15 × 7 = 5. म्हणजे भाजक काय आला तुझा, 15. मग आपल्याला विचारलंय काय, तर भाज्य संख्या किती. मग तुला हे माहित आहे का, इयत्ता 5वी मध्ये शिकला होतास तू, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बघा मग भाजक किती आहे, 15 गुणिले भागाकार किती आहे, 105 अधिक बाकी किती आहे, 21. 15 × 5 = 75. 15 × 1 = 15 अधिक 21. 5 × 1 = 6 7 × 2 = 9 1596. तर ती संख्या काय असणार आहे, 1596. पटलं सगळ्यांना, व्यवस्थित एकदम कळालंय. चलो एकदम सिंपल, हे लहानपणीच आहे, आठव तू. ठीक आहे, हे लहानपणीच्या गोष्टी आहेत. गट ए मध्ये 10 सदस्य, ब गटात 79 आणि सी गटात 16 सदस्य आहेत. या गटातील सर्व सदस्य एका उपहारगृहात गेले. गट ए, बी आणि सी च्या प्रत्येक सदस्यावर खर्च केलेली सरासरी रक्कम 106 346 आणि 496 आहे. सरासरी रक्कम तेवढी आहे ए, बी आणि सी ची. तर टोटल रक्कम काढू, 106 346 आणि 496. मला सांगा सदस्य किती होते, 10 79 आणि 16. काही ऑप्शन नाहीये तुला हा गुणाकार करायचा म्हणजे टोटल मिळेल. 10 ची सरासरी 106 आहे, तर टोटल किती असणार, 1060. परत 346 ची सरासरी 79 ची सरासरी 346 आहे, टोटल काय गुणाकार करायला लागणार तुला, ऑप्शन नाहीये काय. 9 सख्ख 54, हातचे आले 5, 9 चोक 36 आणि 5 41, 9 त्रिक 27 आणि 4 31, 0 लिहिलं. 7 सख्ख 42, 4 आले, 7 चोक 28 आणि 4 32, 3 आले, 7 त्रिक 21 आणि 3 24, 4 3 3 7 आणि 2, टोटल आली 27 334. परत याची पण काढू, पाडा येतो जातो तुला याचा. 16 सख्ख 96, हातचे आले 9, 16 9 44, 144 आणि 9 153, हातचे आले 15, 16 चोक 64 आणि 15 74 आणि 5 19, 7936. आता ही टोटल मिळाली, ही सगळ्यांची टोटल ऍड करू आपण. ह्याच्या खाली सगळ्या लिहून घेऊ संख्या, 1060 आणि 7936. ही झाली सगळ्यांची टोटल. 6 4 10, चाला 1
6 3 9 3 12 1 13 हातचाला 1 9 1 10 3 13 हातचाला 1 7 1 8 8 1 9 9 7 16 हातचाला 1 2 1 3 363 30 ही सगळ्यांची आली. सगळ्यांची म्हणजे कोणाची 79 10 आणि 16. 79 आणि 10 89 आणि 6 95 आणि 95 आणि 10 105. तर 105 ची टोटल किती आली 363 30. तर सगळ्यांची सरासरी काय येणार ऍव्हरेज बरोबर सम अपॉन नंबर. सम किती आहे 363 30 छेद नंबर किती आहे 105. भाग घालूया. पहिल्यांदा 5 न घालू. 21 5 5 दर्शे 5 7 35 5 2 10 5 1 30 5 1 30. 21 न घालू. 21 त्रिक 63 बरोबर. उरले किती 9. परत 21 चोक 84 आणि 21 सक्क 26 असे 346. समजलं का. याला काही शॉर्टकट नाही. आधीच्या पण टीसीएसच्या परीक्षांना बीएमसी वगैरेला हा पॅटर्न आला होता. या पॅटर्नचे 2-2 प्रश्न तेव्हा येत होते. आपण ते सुद्धा आपण युट्यूबवर घेतलेले आहेत. बघा जर 8,60,000 इतकी रक्कम एका वर्षासाठी 6माही आकारणीनुसार 4% वार्षिक व्याजाने ठेवले. मला सांगा रेट ऑफ इंटरेस्ट 4%, टाइम पिरियड 1 वर्ष, पण 6माही व्याजदर आहे. 6माही व्याजदर असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट निम्मा होतो. 4%चा काय होतो 2% आणि एका वर्षाची डबल होते. 1 वर्षाच्या ऐवजी 2 टाइम पिरियड होतात. म्हणजे तुला थोडक्यात गणित कशाचं बनलं आता 2% रेट ऑफ इंटरेस्ट आणि 2 वर्षाचं गणित बनलं. हे सगळं शिकवलेलं आहे आपण. आपण काढू आपल्या मेथडने. प्रिन्सिपल किती आहे प्रिन्सिपल आहे 8,60,000. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 2% आणि टाइम पिरियड आहे 2. करूया चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षीचं काढतो आपण. फॉर्म्युला वगैरे वापरत नाही. 8,60,000 तर 2%. 2 शून्याला 2 शून्य गेले. उरलं काय हे 2 शून्य बेसख्ख 12 हातचाला 1 82 16 आणि 17. दुसऱ्या वर्षी पण हेच परत येतं. याच्यावर 2% 17,200 आणि याच्यावर पण 2% काढायचं. 2 शून्याला 2 शून्य गेले टक्क्याचे. बेदोनी 4 बेसाती 14 हातचाला 1 बेक बेनिक 3 झालं. हे काय मिळालं तुमचं चक्रवाढ व्याज. शेवटी काय पाहिजे तुला 44. यांची बेरीज कर. शेवटी काय पाहिजे 44. तसा एकच ऑप्शन आहे. सगळं उत्तर काढायची गरज नाही. तुला करायचं असेल तर तू 344 इथं टाकून CI काढू शकतो. 44 3 आणि 2 5 आणि 2 7 17 आणि 17 34 34,744. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत आपल्या चक्रवाढ व्याजाच्या. तर त्याच्यातून आपण ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. चला पुढे जाऊ. ओके तर तुला या पद्धतीने शिकायचं असेल तर मी ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच सरळ सेवा PYQ बॅच 2025 या लेवलचेच प्रश्न आहेत. त्याच्यात सुद्धा पहिल्यांदा शिकवणारे 2 फोल्डर मिळतील तुला आणि त्यानंतर जेवढ्या काय आतापर्यंतच्या सरळ सेवेच्या परीक्षा झाल्या असतील तर त्याच्यातले सगळे प्रश्न आपण कधी कधी पेपर वाईज कधी कधी टॉपिक वाईज अशा पद्धतीने घेतलेले आहेत. तर आता BMCचे पेपर झालेत. त्याच्यात टेटचे आहेत, सहकारचे पेपर आहेत, PCMC आहेत, तलाठीचे सगळे आहेत आपल्याकडे. DVET DMR TET हे सगळे प्रश्नपत्रिकांचे पेपर आपण त्याच्यात टाकतोय आणि जशा जशा मला रिस्पॉन्स शीट येत राहतील तसं तसं ते सुद्धा मी त्याच्यात ऍड करत राहणार आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील आणि विदाउट फॉर्म्युला विदाउट XY शिकायचं असेल तर तुम्ही एज्युकल्चर या ऍपवर ही बॅच तुम्ही सरळ सेवा PYQ बॅच 2025 साठी जॉईन करू शकता. याच्यात शिकवणारे पण 2 फोल्डर आहेत आणि नंतर हे PYQ चे लेक्चर सुद्धा त्याच्यात फोल्डर वाईज टाकलेले आहेत. काही पण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा प्रश्न बघा. 5 संख्यांची बेरीज 655 आहे. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 81. मला सांगा पहिल्या 2 संख्यांची सरासरी 81 म्हणजे 2 संख्यांची बेरीज काय झाली 2 बे 82 16. परत तिसरी संख्या 106 आहे. तिसरी संख्या 106 आहे म्हणजे 3 संख्यांची बेरीज मिळाली मला. 3 संख्यांची बेरीज किती आली 6 2 8 6 आणि 2. 2 संख्यांची बेरीज तिसरी संख्या म्हणजे 3 संख्यांची बेरीज 268. त्यांनी 5च्या 5 संख्यांची बेरीज सांगितली आपल्याला किती 655. मग 655 मधून जर ह्या पहिल्या 3 संख्यांची बेरीज मी वजा केली तर मला काय मिळणार शेवटच्या 2 संख्यांची बेरीज मिळणार. 15तून 8 गेले 7, 15तून 7 गेले 8, 6तून 3 गेले 3. तर 387 काय रे शेवटच्या 2 संख्यांची बेरीज आहे. पण त्यांनी आपल्याला काय विचारले शेवटच्या 2 संख्यांची सरासरी विचारले. मग 387 बेरीज असेल तर सरासरी काय येणार भागिले 2. 19 2 38 2 3 6 आणि 2 5
10. शेवटच्या दोन संख्यांची सरासरी काय येणार 193.5. ओके. 5 आणि 30 चे तिसरे प्रमाणपद x असेल तर x चे मूल्य 3 संख्या जर प्रमाणात असतील तर त्याच्यातलं सूत्र काय असतं मधल्याचा वर्ग बरोबर कडेच्यांचा गुणाकार. तुला 5, 30 आणि तिसरं पद विचारलंय. 5, 30 आणि तिसरं पद बरोबर x आहे तर मधल्याचा वर्ग 30 चा वर्ग किती 900 बरोबर कडेच्यांचा गुणाकार म्हणजे 5x. तर x बरोबर काय आलं 900 भागिले 5 म्हणजे 18×5 तर 180. x बरोबर काय आलं 180. तर हे काय अवघड प्रश्न आहेत का अजिबात नाहीत. ठीक आहे पुढे जाऊया आपण. एका शहराची सध्याची लोकसंख्या 20,000 आहे. 2 वर्षात 45% आणि 24% वाढते परंतु तिसऱ्या वर्षी 55% कमी होते असं तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. चला किती आहे लोकसंख्या 20,000 लोकसंख्या आहे. 20,000 लोकसंख्या आहे. 2 वर्षात 45% आणि 24% वाढते परंतु तिसऱ्या वर्षी 55% कमी होते. 55% कमी होते म्हणजे होते किती 45%. तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. कसं काढणार 2 शून्याला 2 शून्य गेले या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. याचं उत्तर काढू पहिल्यांदा 5 9 45 20 5 100 परत बेक बे बेंधाय 20 परत 5 दुनी 10 5 दुनी 10 आणि 5 9 45 परत 2 ने पण जातोय बेसख्ख 12 बेदुनी 4. जमलं. आता फक्त गुणाकार करू नको एकक स्थान बघ 29 62 आणि 9 चा गुणाकार करायचं. 9 दोन्ही 18 आणि 18 9 8 9 72 एकक स्थानाला याच्या गुणाकाराच्या एकक स्थानाला काय येणार आहे 2 येणार आहे. गुणाकार काय बी येऊ दे. मग एकक स्थानाला 2 असलेले किती ऑप्शन असतात एकच ऑप्शन असतो कारण कुठलीच कॉम्पिटिटिव्ह परीक्षा ही कॅल्क्युलेशनची नसते. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का दॅट्स इट. बस फक्त आपण एकक स्थान बघितलं 2 आलं संपलं. आणि अशाच पद्धतीने आपण क्लासमध्ये घेत असतो सगळं माहित आहे तुम्हाला. चलो एका कंपनीला मिळालेला नफा कंपनीच्या 3 भागीदारांमध्ये 7 9 13 या गुणोत्तरात वितरित केला जातो. जर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या शेअर मध्ये 25,626 चा फरक असेल तर कंपनीचा एकूण नफा किती. बघा कसा वाटलाय नफा 7 9 13. मला सांगा सर्वात लहान आणि सर्वात मोठ्यामध्ये फरक कितीचा आहे 7 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे 6 चा फरक आहे. पण तोच 6 चा फरक त्यांनी रुपयांच्या भाषेत किती सांगितलाय 25,626. तर कंपनीचा एकूण नफा किती आहे 13 9 22 22 आणि 7 29. मग आपण काय म्हणतो आपल्या 6ला 25,626 तर 29 ला किती कसं लिहिणार आपल्या 6ला 25,626 तर 29 ला किती 6 चौक 24 1 आलं 6 दोन्ही 12 4 उरले 6 7 42 आणि परत 6 के 6. आता पण बघ 4,271 गुणिले 29 एकक स्थान 9 1 9 एकक स्थानाला काय येणार आहे 9. तसे किती ऑप्शन आहेत एकक स्थानाला 9 येणार आहे एकच ऑप्शन आहे. परीक्षेत गुणाकार वगैरे करायचं नाहीये तेवढा वेळच नाही तुम्हाला गुणाकार करायला म्हणून तुम्ही पेपर अवघड म्हणताय का कॅल्क्युलेटिव्ह होता लेंदी होता. फक्त एकक स्थान बघायचं आपल्याला. चांगलं उत्तर देऊन कोणी एक्स्ट्रा मार्क देणार आहेत का तुम्हाला नाही. उत्तर आलं टिक केलं गेलो पुढं हे मार्क्सचं काही का असं नाही एकक स्थानाला 9 पाहिजे मला. नाही आलं तर उत्तर प्रश्न स्क्रॅप होईल मग बरोबर. नेक्स्ट सरळ रूप द्यायचंय. बघा आता सरळ रूप देऊया आपण इथल्या इथे. सगळ्यात पहिल्यांदा गुणाकार -5 गुणिले -10 -2 5 दुनी 10 10 10 20 आणि 20 9 180. इकडे किती आलं 180. जमलं. आता तिकडचं बघू आपण. तिकडचं काय पहिल्यांदा कंस -12 -12 -24 -24 आणि -7 -31 आलं आणि इकडं -20 आहे बरोबर. म्हणजे ह्यांचा गुणाकार काय आला 31 दुनी 62 620 गुणाकार आला. ठीक आहे 620 आणि इकडे काय आलं 81 वजा. आता सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे भागाकार आधी करायला लागेल ना 620 भागिले 180 तर 81 वजा 620 भागिले 180 मग किती होते शून्याला 0 केले. ठीक आहे. आणि त्यांनी तर हे असं पण नाही केलं छेद 180 ठेवलाय तर शून्याला 0 आपण पण घालवायला नको आपण तसंच ठेवूया.
आणि आता आपण तिरकस गुणाकार करू आपला काय येणार आहे 81 गुणिले 180. पहिल्यांदा 180 छेदात लिहिलं, तिरकस गुणाकार केला, शून्याला शून्य आलं, 18 × 18 हातचा आला 18 × 8 = 144 आणि 145 आणि वजा 720 720. करा मग काय येणार, शून्यातून शून्य गेले, 8तून 2 गेले 6, परत 5तून 6 गेले, 15तून 6 गेले 9, हातचा आला 1, 14तून 1 गेले 13. 13,960 भागिले 180. 13,960 भागिले 180 ऑप्शन नंबर 1. जर 00 घालवलं असतं तर 1396/18 आलं असतं, वेगळं काय नाही. पुढचा प्रश्न, आदितीने बघा तुमची मजा घेतली इथे, आदितीने तिची स्कूटर 25,278 ला विकली आणि विक्री किमतीच्या 1/6 भाग नफा कमवला, तर नफ्याची टक्केवारी दिलंय की तुला, नफा बिफा काय येते, टक्केवारीच असते, फ्रॅक्शन म्हणजे पण टक्केवारीच असते. मग ह्या रुपयांची गरज आहे का, नाही. विक्री किमतीच्या 1/6 नफ्याने, म्हणजे जर विक्री किंमत विक्रीच्या छेदात असतं ते, विक्री किंमत 6 रुपये असेल तर नफा किती झालाय 1. मला सांग 6 रुपयाला विकल्यावर 1 रुपया नफा होत असेल, याचा अर्थ त्याची खरेदी किंमत किती पाहिजे 5. 6 रुपयाला विकल्यावर 1 रुपया नफा होत असेल तर खरेदी किंमत किती पाहिजे 5 पाहिजे ना. मग आता टक्केवारी कशी काढतो, नफा किंवा तोटा कशावर असतो, खरेदी किमतीवर. 5 रुपयावर 1 रुपयात नफा होतोय, तर 100 वर किती 20% नफा. 100 वर किती झाला 20% नफा. याची काय गरज लागली का आपल्याला, नाही, कारण फ्रॅक्शन दिलंय म्हणजेच नफ्याची टक्केवारी दिली आहे, फक्त ते व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. ठीक आहे, काय आन्सर 20%. बघा हा एक अवघड प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न, व्यापारी एका वस्तूच्या छापील किमतीवर 13% सवलत देतो, म्हणजे 100 रुपयाची गोष्ट असेल छापील किंमत तर तो 13 रुपये सूट देतो, म्हणजे तो 87 ला विकतो. आणि 20 वस्तू खरेदी केल्यावर 4 वस्तू मोफत देतो, म्हणजे 20 वस्तू खरेदी केल्या तर 4 वस्तू मोफत दिल्या, म्हणजे टोटल 24 वस्तू दिल्या. पटलं. या संपूर्ण व्यवहारात 16% नफा पण कमवतो, म्हणजे 87 ला विकून तो 16% नफा पण कमवतोय, म्हणजे 16% नफा कमवतोय, म्हणजे 116% ला विकतोय. 116% ला विकणे म्हणजे 87 ला, तर 100 ला विकणे म्हणजे किती खरेदी किंमत निघेल 29 चोक 16 दर्शे 29 त्रिक 87, 25 चोक 100, 25 त्रिक 75. त्याची खरेदी किंमत किती आहे 75 आहे. त्याची खरेदी किंमत 75 आहे. मग आता बघू आपण आता काय काय होणार आता. तर त्यांनी काय विचारले, ग्राहक 20 वस्तूंसाठी जर पैसे देत असेल, ग्राहक 20 वस्तूंसाठी जर पैसे देत असेल तर 20 वस्तूंची खरेदी किंमत किती 75 गुणिले 20. 75 गुणिले 20 किती येत आहे, 75 गुणिले 20 येते 1,500 रुपये. 75 गुणिले 20 आलं 1,500 रुपये. आणि विकतोय कितीला 24 वस्तू गेल्यात ना त्याच्यात, 24 ची एमआरपी किती आहे 100, मग 24 गुणिले 100 किती झालं 2400. बरोबर. थोडक्यात खरेदी किंमत किती आहे 1500 आणि छापील किंमत किती आहे 24 गोष्टींची 2400, म्हणजे 1500 ची गोष्ट कितीला छापतोय तो 2400 ला. थोडक्यात 900 रुपये एक्स्ट्रानं छापतोय ना, 900 रुपये एक्स्ट्रानं. मग 1500 वर 900 रुपये एक्स्ट्रा, तर 100 वर किती 2 शून्याला 2 शून्य गेले, 15 सख्ख 90, 15 शून्य शून्य. किती टक्के एक्स्ट्रा छापील किंमत आहे 60% एक्स्ट्रा छापील किंमत आहे. काही वेगळं नाही केलं. 100 ची गोष्ट होती 13% डिस्काउंट 87, तरी पण त्याला 16% नफा झाला, म्हणजे 116% ला. 116 म्हणजे 87, तर 100 म्हणजे किती 75. थोडक्यात वस्तूची खरेदी किंमत किती आहे 75. जमलं. आता 20 वस्तूंचे पैसे देताना ग्राहक 20 वस्तूंना किती रुपये लागले असतील, मग त्याला 75 गुणिले 20 1500 रुपये खरेदी लागली असेल. पण एमआरपी किती असणार 20 वर 24 मिळतात, मग 24 ची एकाची एमआरपी 100 पकडलेली, तर 24 ची किती 2400. थोडक्यात 1500 रुपये कॉस्टिंग आहे आणि एमआरपी चालली आहे 2400. 1500 वर 900 जास्त एमआरपी लागते, तर 100 वर किती लागते 60% एक्स्ट्रा एमआरपी लागते. ऑप्शन नंबर 4. हा पण एक अवघड प्रश्न होता असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. ही बॅच आहे आपली. तुम्हाला सरळ सेवेचं एकदम बेस्ट कंटेंट पाहिजे असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. मगाशी याची माहिती दिलेली आहे, तरी पण तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. पुढचे प्रश्न बघू आपण. एक मुलगी 15 किलोमीटर प्रतिवेगाने शाळेत जाते
आणि 35 किलोमीटरने परत येते. 15ने जाते आणि 35ने रिटर्न येते. तर सरासरी वेग काय असते? सरासरी वेग 2 गुणिले 15 गुणिले 35 आणि खाली काय करतो आपण? 15 आणि 35 ची बेरीज करतो 50. हे किती आलं? 25 दुनी 50. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 7 35. काय आलं? 7 त्रिक 21. सरासरी वेग किती आला? 21 किलोमीटर प्रति तास. हे प्रश्न तर सुटलेच नाहीत पाहिजेत. हे खिशातले मार्क आहेत आपले. ठीक आहे. नेक्स्ट, एक व्यक्ती प्रत्येकी 3 तासात 12 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीमचं स्पीड दिलंय 12 किलोमीटर 3 तासात जातो. म्हणजे तासाला किती जातो? 4. आता प्रवाहाच्या विरुद्ध अपस्ट्रीम दिलं. नंतर किंवा 21 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम 21 किलोमीटर 3 तासात जातोय. तर स्पीड किती झालं डाऊनस्ट्रीमचं? 7. तुम्हाला विचारलंय काय? तर त्या नावेचा वेग किती म्हणजे बोटीचा वेग विचारलाय. काय असतं बोटीचा? डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम अपॉन 2. बोटीचं जास्त असतं म्हणून प्लस अपॉन 2 करतो. प्रवाहाचा विचारला असतं तर d - u अपॉन 2 केला असतं आपण. ठीक आहे. तर डाऊनस्ट्रीमचं स्पीड किती आहे? 7. अपस्ट्रीमचं किती आहे? 4. 7 अधिक 4 भागिले 2 11/2 म्हणजे 5.5 कुणाचा असणार आहे? बोटीचा वेग असणार आहे. इझी प्रश्न आहेत. अभ्यास झाल्यानंतरच एक्सप्लेनेशन आहे. शिकवत नाहीये युट्यूबवर. एक्सप्लेन करून दाखवतोय. सर लय फास्ट चाललाय म्हणायचंच नाही. कारण हे शिकवणारा व्हिडिओच नाही, हा एक्सप्लेन करणारा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणत होता की खूप अवघड प्रश्न आहेत, पण मला नाही वाटत की ह्याला तुम्ही अवघड म्हणत असाल. ठीक आहे. प्रश्न एकदा समजत असेल तर ठीक. 3 प्रश्न आता जेवढे प्रश्न आहेत ना आपले 15 18 20 जे काही प्रश्न असतील त्याच्यातले फक्त 3 प्रश्न अवघड होते. बाकी सगळं सोपं होतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसताय त्यामुळे अवघड वाटत असेल कदाचित. कारण कॅल्क्युलेशन नाही करायचंय, अंदाज लावायचा. एकक स्थान काय? उत्तर आलं, संपला विषय. पुढचा बघा. 1010 मीटर वर्तुळाच्या शर्यतीत प्रवीण आणि रिया एकाच बिंदूपासून एकाच वेळी अनुक्रमे 4 किलोमीटर म्हणजे हा वर्तुळ आहे, त्याची लेंथ किती आहे? 1010. आणि प्रवीण आणि रिया पळतायत कितीच्या स्पीडनं? 4च्या आणि 13च्या. सेम डायरेक्शनला पळतायत दोघं पण. म्हणजे सेम डायरेक्शनला स्पीडचं काय करतो आपण? मायनस. सेम सबट्रॅक्शन S. मग करा. किती वेळानंतर पहिल्यांदा भेटतील? टाइम इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे रे? 1010. आणि स्पीडचं काय होतं? सबट्रॅक्शन होतं. 13 आहे आणि 4 आहे म्हणजे 13 वजा 4 होणार. पण एवढं लिहून चालणार नाही. 13 किलोमीटर पर आवर आहे, 4 किलोमीटर पर आवर आहे आणि वरचं तर मीटर आहे ना, म्हणजे ह्याला कशानं गुणायला लागेल? 5/18 मीटर पर सेकंद करून घेतला आपण. मग 1010 गुणिले 18 भागिले 13 वजा 4 9 गुणिले इथलं 5. 9 1 9 9 2 18 बरोबर. परत 5 2 10 0 5 2 10 202 गुणिले 2 म्हणजेच किती आलं? 404 सेकंद लागतील. काय वापरलं इथं? ट्रेन अपोजिटच्या ऐवजी वर्तुळाकार सर्कल दिलाय फक्त, बाकी काय विषय नाही. 404 सेकंद लागतील. बाकी सगळं तेच वापरलेलं आहे आपण. बघा. X लोकांना 30 दिवसात एक काम करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. 2 लोक आजारपणामुळे कामाला आले नाहीत म्हणजे X - 2 काम करत होते. तर उर्वरित लोकांनी 33 दिवसात काम पूर्ण केले. बघा. एक काम होतं, काय वापरतो आपण? टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. पहिल्यांदा काय होतं? X लोक ते काम किती दिवसात करतायत? 30 दिवसात. पण 2 लोक आले नव्हते म्हणजे X वजा 2 लोक तेच काम किती दिवसात करतायत? 33 दिवसात. मॅन डेज इक्वल केलं, कॉन्स्टंट असतं. आता काय येणार? 30 × X 30X बरोबर 33X वजा 66. 30X तिकडे गेलं, 33X वजा 30X 3X बरोबर किती आले? 66 इकडे आलं. मग X बरोबर किती आलं? 22 त्रिक 66. तर सुरुवातीला लोक किती होती? 22 लोक होती. सुरुवातीला किती लोक होती? मॅनडेज. वर्क टाइमचं कुठलं पण एक्झाम्पल तुम्ही फक्त या लाईन मध्ये सोडू शकता. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. जमलंय? चला पुढे जाऊया आपण. समान क्षमतेचे 5 पाईप वापरून एक पाण्याची टाकी 40 मिनिटात भरली जाऊ शकते. एक पाण्याची टाकी 40 मिनिटात. मी म्हणतो क्षमता X आहे, सो 5X झालं. टोटल किती मिनिटात भरली जाते? 40. मॅन डेज पाईप सिस्टम म्हणजे वर्क टाइमच आहे, तर त्याच क्षमतेचे म्हणजे इज इक्वल टू
7 पाईप वापरले म्हणजे 7x, तर किती मिनिटात भरली जाईल? किती मिनिटात? बघा मग कसं करतोय. x ला x गेले 5 40 गुणिले 5 200, इकडचं 7 इकडं आणलं तर किती मिनिटं लागतील? काढा. 7 दुनी 14 उरले 6, 7 8 56 उरले 4, 7 5 35, किती मिनिटं लागतील? 28.5. कुठे 28.5? इथं पण तेच केलंय. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज. मॅन म्हणजे पुरुष नसतो आणि डेज म्हणजे काय? दिवस नसतात. मॅन म्हणजे काम करणारी कुठली पण गोष्ट आणि डेज म्हणजे टाइम. बरोबर. काम कोण करते? पायपी काम करते. किती वेळेसाठी करते? 40. चलो, ए, बी आणि सी या 3 मित्रांनी 3 8 7 च्या प्रमाणात पैसे गुंतवून व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर बी त्याच्या भांडवली रकमेपैकी अर्धी रक्कम घेतो. अर्धी रक्कम काढून घेतो. जर ए ने गुंतवलेली रक्कम 66,000 असेल तर 34,000च्या एकूण वार्षिक नफ्यापैकी बी चा नफ्याचा वाटा शोधा. पैसे वगैरे जाऊ दे, आधी आपण हे करू. 3 पहिल्यांदा कोण कोण आहेत ते? ए बी सी. ए बी सी किती गुंतवले? 3 रुपये, 8 रुपये, 7 रुपये गुंतवलेत असे पकडू. बरोबर. व्यवसाय किती वर्षाचा आहे? वार्षिक आहे. बी न त्याची अर्धी रक्कम काढून घेतली आहे 6 महिन्यानंतर, म्हणजे बी चे 8 रुपये 6 महिन्यांसाठी आहेत आणि उरलेत त्याने निम्म काढले म्हणजे 4 उरले. उरलेल्या 6 महिन्यांसाठी त्याचे 4च रुपये आहेत. तसं ए चे 3 रुपये 12 महिन्यांसाठी आहेत. सी चे पण 7 रुपये 12 महिन्यांसाठी आहेत. काय त्याचा विषय नाही. आता यांचा रेशो बघू आपण. 12 36, 8 48 आणि 24, हे पण आलं 72 आणि 12 7 84. 12 जातो, याला रिड्यूस करूया. 12 36, 12 72, 12 7 84. काय वापरलंय आपण इथं? नफा नेहमी इन्व्हेस्टमेंट आणि टाइमवर डिपेंड असतो. 3 रुपये 12 महिन्यांसाठी, 8 रुपये 6 महिन्यांसाठी, 4 रुपये 6 महिन्यांसाठी, 7 रुपये 12 महिन्यांसाठी. 3 6 7 जमलं. आता त्यांनी काय विचारलंय? जर ए न गुंतवलेली रक्कम 66,000 असेल तर 34,000च्या ए न किती का गुंतवणा? आपल्या भाषेत तर ए न 3च रुपये गुंतवलेत ना. तर नफा किती झालाय? 34,000चा एकूण नफा झालाय. तर बी चा वाटा शोधायचा तुला. तर तुला बी चा वाटा शोधायचा आहे. आपला टोटल नफा काढूया. 7 आणि 7 13 आणि 3 16. आपल्या 16ला ते किती म्हणतायत? 34,000 म्हणतायत. तर बी चा नफा, बी किती आहे? 6. तर आपल्या 6ला किती? बघा, भाग घालू. मग 4 न घालवत बसू. 4 चौक 16, 4 8 32, 2 उरले, 4 5 20. परत 4 न जातोय. 4 दुनी 8, 4 1 4, 4 दुनी 8, 4 5 20. आता परत 6 न गुणा. 6 5 30, 3 आले. 6 दुनी 12 आणि 3 15, 1 आला. 6 1 6 आणि 1 7 आणि 6 दुनी 12. बी चा नफा किती? 12,750. ऑप्शन नंबर 3. तुला हे कळलं पाहिजे की अरे याची गरज नाहीये. मग त्याची गरज नाहीये कधी कळतंय? जर तू एक्स न नाही शिकला, जर तू फॉर्म्युलाने नाही शिकला, तू स्टेप बाय स्टेप लिहून नाही शिकला, तरच ते लक्षात येणार आहे. तू जर तेच ट्रॅडिशनल मेथड वापरत असशील तर तुला गणित नक्कीच अवघड जाईल बाळा. ठीक आहे. तुला ही रेशोची मेथड येते घ्यायची की बाबा प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट इंटू टाइमवर डिपेंड असतो, तर हे बऱ्यापैकी तुला व्यवस्थित सुटू शकतं. ठीक आहे. तर काय आल्याचा आन्सर? ऑप्शन नंबर 3. आता बघा, हा एक प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न? इफ ए अँड बी आर द रूट्स ऑफ द इक्वेशन 6x² + 1x - 2, देन ए वजा बी ची व्हॅल्यू काढायची तुला. 6x² अधिक 1x वजा 2, म्हणजे तुला गुणाकार काय पाहिजे? वजा 12 आणि बेरीज काय पाहिजे? अधिक x, म्हणजे 4x वजा 3x होतंय. 6x² अधिक 4x वजा 3x आणि वजा 2. याच्यातलं 2x बाहेर काढतो मी. एवढ्यातून 2x बाहेर काढलं. 2x बरोबर किती उरते मग इथं? 3x अधिक 2 आणि याच्यातून वजा 1 बाहेर काढतो. इथं पण किती उरतंय मग? 3x अधिक 2. 3x अधिक 2 बाहेर काढलं मी कॉमन, तर आतमध्ये काय राहतंय मग? 2x वजा 1. पटलं? आता त्यांनी तुला काय विचारलंय? ए वजा बी, त्या रूटची व्हॅल्यू आधी रूट तर काढून घेऊ आपण. मग 3x अधिक 2 बरोबर जर 0 असेल तर x बरोबर वजा 2/3 येणार आणि 2x वजा 1 बरोबर हे सगळं इकडे 0 असतं ना. 2x वजा 1 बरोबर 0 असेल तर x बरोबर 1/2.
2 रूट मिळाले का तुला, ए आणि बी. त्याने तुला काय विचारलंय, ए वजा बीच विचारलेला आहे आणि ए इज ग्रेटर आहे, म्हणजे 1/2 वजा 2/3. 1/2 वजा आणि ह्याचं रूट काय वजा 2/3. वजा वजा अधिक होणार म्हणजे 1/2 अधिक 2/3. 3 1 3, 2 2 4, 4 आणि 3 7, 3 2 6, 7/6. मला एका स्टुडंटने सांगितलेलं, सर क्वाड्रॅटिक इक्वेशन पडायला लागलंय पहिल्या दुसऱ्या शिफ्टला. मी तलाठीच्या आपल्या त्या मगाच्या ब्ल्यू कोर्समध्ये, ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन ऍड करून दिलतं. तेच करतो आपण. ए आणि सी गुणाकार पाहिजे आणि मधली बेरीज पाहिजे. इयत्ता 8वीत शिकलोय, म्हणायचं नाही हे काय चाललंय. 10वी झाल्यानंतर एक्झाम देणार आहे आपण, ठीक आहे, आणि अभ्यास करायला लागेल, आयतं होणार नाही. समजतंय? कोणीही कुणाकडे रामबाण उपाय नाहीये. जे पास करतायत अभ्यास करून पास होत आहेत, तुक्के मारून कोणीही पास होत नाही. येत नाही तर शिकायला लागणार, कष्ट घ्यायला लागणार. आयतं होणार नाही. परत 2 मार्कांनाच राहिलं 3 मार्कांना कोण काळं कुत्र विचारतंय का सांग बरं. कुणाला कारण देणार आहे सी, एवढं झालं असतं तर आलं असतं, तेवढं झालं असतं तर आलं असतं. त्यामुळं परीक्षेला जायच्या आधीच सगळी प्रिपरेशन करून जायचं आहे. चला, 800चा वर्ग वजा 200चा वर्गचे मूल्य शोधायचं आहे. हे थोडक्यात ए वर्ग वजा बी वर्ग आहे. ए वर्ग वजा बी वर्ग काय असतं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग 800चा वर्ग वजा 200चा वर्ग म्हणजे 800 अधिक 200 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 800 वजा 200, मग 1000 आणि 1000 आणि इकडे 600, 600 आणि 1000चे 3 शून्य देऊन टाका. किती येणार आहे मग 6 लाख. ऑप्शन नंबर 3. प्रॅक्टिस असेल तर हे काय लिहायला लागत नाही, डायरेक्ट येऊन जातं. 800 आणि 200 1000, 800 वजा 200 600. 600 वाला आन्सर पाहिजे ते इथं आहे. इक्वेशनचे प्रश्न आहेत बघा. हे 5 बॅग आणि 3 पेन मिळून 1031 किंमत आहे. 5 बॅग आणि 3 पेन मिळून 1031 किंमत आहे. परत 7 बॅग आणि 4 पेन मिळून 1439 किंमत आहे. ह्याच्यावरून 1 बॅग आणि 1 पेनची किंमत काढूया. ह्या पेनला 12 करतो मी. 12 करायला याला 4 ने गुण, याला 3 ने गुण. 4 पंचे 20 बॅग, हे इकडे लिहितो. 4 पंचे 20 बॅग अधिक 4 त्रिकोण 12 पेन इज इक्वल टू, ह्याला 4 ने गुणायला विसरू नको. 4 1 4, 4 त्रिकोण 12, 4 1 4 आणि याला 3 ने गुणू. 3 असते 21 बी, 3 चौक 12 पी आणि ह्याला पण 3 ने गुण. 3 9 27, 2 उरले, 3 त्रिक 9 2 11, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 13, हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4. जमलं. आता वजा करून घे, सगळी चिन्ह वजा होतात. 21 बीतून 20 बी गेले, फक्त बी राहिले. 12 पी वजा 12 पी कॅन्सल आणि ह्याची वजा बाकी. 7तून 4 गेले 3, 11तून 2 गेले 9, 3तून 2 गेले 1, 193 बरोबर बी. म्हणजे एका बी ची किंमत किती झाली 193. ती कशात पण टाक, ती मी पहिल्या इक्वेशन मध्ये टाकली बी ची किंमत. मग 5 गुणिले 193 किती होत आहे, 5 ने जर याला गुणलं तर 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 9 45 आणि 141, 5 1 5 आणि 4 9, किती आलं रे 965. 965 अधिक 3 पी बरोबर किती आलं 1031. मग 3 पी बरोबर काय झालं 1031 वजा 965, किती उरतंय हे 35 आणि ते 31, किती आलं रे 66. मग पी बरोबर किती आलं 22. जमलं. त्यांनी काय विचारलंय, 5 बॅगची किंमत 15 पेनच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. 5 बॅगची किंमत, 5 बॅगची किंमत आली की 965, ही 15 पेनच्या किमतीपेक्षा. एका पेनची 22 आहे तर 15 पेनची किती 22 गुणिले 15, 15 दुनी 30, 15 दुनी 30 आणि 3 33, कितीने जास्त आहे 965 वजा 330, 635 न जास्त आहे. हा लेंदी प्रश्न आहे, शॉर्टकट नाहीये. असता तर मी तुला दिला असता, पेपरला तर सुचणारच नाही शॉर्टकट. ठीक आहे, चला नेक्स्ट. एका व्यक्तीने स्टेशन पी ते स्टेशन क्यू पर्यंत 5 तिकिटे आणि स्टेशन पी ते स्टेशन आर पर्यंत 10 तिकिटे. पी ते क्यू चे एक्स पकडू, सो 5 तिकिटे 5 एक्स आणि पी ते आर चं वाय रुपये तिकीट पकडू, 10 तिकिटे म्हणजे 10 वाय. खरेदी केली, त्याने 350 रुपये दिले.
पी ते क्यू आणि पी ते आरच्या तिकिटांची भाड्याची बेरीज किती आहे 42 म्हणजे एक्स अधिक वाय यांची बेरीज किती आहे 42 तर पी ते क्यू पर्यंतचे भाडे. चला ह्याला 5 न गुणू 5 एक्स 5 वाय याला पण जर मी 5 न गुणलं तर 42 गुणिले 5 5 दुनी 10 5 20 आणि 21 आणि मायनस करू मग आजच्या सारखे इक्वेशन मायनस 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 तर 10y वजा हे कॅन्सल झालं 10y वजा 5y 5y आणि हे किती आलं 140 तर y बरोबर काय आलं 28 45 तर y बरोबर 28 आलं. आपल्याला माहित होतं x प्लस y ची बेरीज किती आहे 42 आहे x प्लस y ची बेरीज 42 त्यातलं y बरोबर 28 आलंय y बरोबर 28 आलंय तर x बरोबर काय असणार मग x बरोबर असणार 14 आणि तुला तेच विचारलेलं आहे p ते q ची p ते q म्हणजे x पकडलेलं x ची किंमत किती आहे 14 दोन इक्वेशन आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले. नेक्स्ट बघा दोन सलग हा पण अवघड प्रश्न आहे. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन माझ्याकडून शिकला असेल तर तुम्हाला ह्याचा शॉर्टकट सांगितलेला. दोन सलग धन पूर्णांकांचा गुणाकार किती आहे 238. जर या दोन पूर्णांकांपैकी लहान पूर्णांक x ने दर्शवला असेल तर x चे मूल्य शोधण्यासाठी खालीलपैकी कुठले इक्वेशन चालतंय. मी तुम्हाला काय सांगितलं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मायनस प्लस असेल तर त्याचे रूट काय येतात प्लस प्लस. क्वाड्रॅटिक इक्वेशन प्लस प्लस असेल तर त्याचे रूट काय येतात मायनस मायनस म्हणजे दोन्ही रूटांना चिन्ह मायनस मायनस लागतं. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्लस मायनस आलं तर त्याचे रूट काय येतात प्लस मायनस पण यातलं मायनस साइन कोणाला द्यायचं यातलं मायनस साइन द्यायचं मोठ्या रूटला यातलं मायनस साइन कोणाला द्यायचं मोठ्या रूटला. आणि जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मायनस मायनस आलं असेल तर याचे पण रूट येतात प्लस मायनस आणि यातलं मायनस साइन कोणाला द्यायचं छोट्याला यातलं मायनस साइन कोणाला द्यायचं छोट्याला. आता त्यांनी काय सांगितलंय लहान पूर्णांक जर x ने दर्शवला असेल तर x चे मूल्य सांगितले. लहान पूर्णांक x ने दर्शवलाय लहान पूर्णांक x ने दर्शवलाय याचा अर्थ तुम्हाला प्लस मायनस वाले रूट पाहिजेत. लहान पूर्णांक x ने दर्शवलाय पॉझिटिव्ह आहे लहान पूर्णांक म्हणजे इथं वजा मोठ्याला आहे ना म्हणजे लहान पूर्णांक याचा x आहे म्हणजे x इथं असणार. x जर इथं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे साइन काय पाहिजेत प्लस मायनस आहेत का प्लस मायनस ऑप्शन नंबर 4. कळलं. हे अवघड प्रश्न आहे. मी म्हणणारच नाही की तुम्हाला हा आला पाहिजे की जर हे तुम्हाला सांगितलं असेल कोणी तरच हे तुम्हाला येणार आहे नाहीतर नाही अशक्य आहे. कहना क्या चाहते हो हीच मोमेंट इथे येणार आहे तुमची. तर अशा प्रकारे आपण हा समाज कल्याणचा आज एक पेपर बघितला एका रिस्पॉन्स शीट मधला. अशाच पद्धतीने आपण सगळे पेपर याचे घेणार आहे. तुम्हाला हे पेपर फक्त लाईव्ह पाहिजेत का रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहिजेत तेवढे एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हे लेक्चर आवडला असेल तर नक्कीच इतर मित्रांपर्यंत शेअर करा. आपण या लेक्चरमध्ये शिकवलेलं नाहीये आपण फक्त एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. तुम्हाला याच पद्धतीने शिकायचं असेल तर एज्युकल्चर या ॲपवरती आपला सरळ सेवेची ही PYQ बॅच तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे पेपर सोपे जावे. धन्यवाद.